नेहमीप्रमाणे नाशिकच्या कांद्याची धास्ती मात्र सर्वांनाच आहे। माझ्याबरोबर महाराष्ट्र कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे भारत दिघोळे आहेत। त्यांना पोलिसांतर्फे आज नोटीस देण्यात आली आहे। ते इथं स्थानबद्ध करण्यात आलेलं आहे। नेमकं जाणून घेऊया काय झालं। सर, नेमकं काय नोटीस तुम्हाला दिलेली आहे? नाशिकचे शहर पोलीस तर्फे आम्हाला नोटीस देण्यात आली आहे 149ची। आणि यामध्ये आता उद्या जो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जो दौरा आहे, या दौऱ्याच्या वेळेस कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, कुठल्याही प्रकारचं आंदोलन करू नये असं ह्या नोटीसमध्ये त्यांनी उल्लेख केला आहे। तर आमचं म्हणणं असं आहे की आम्ही तसं आंदोलन आणि मोर्चासाठी शेती करत नाही। आमचा शेतकरी महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचं 7 डिसेंबरला झालेल्या कांद्याच्या निर्यात बंदीमुळं करोड रुपयाचं दर दिवशी नुकसान होत आहे। आणि या माध्यमातून आम्ही महाराष्ट्राच्या संपूर्ण कांदा उत्पादकांच्या वतीनं ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा व नाशिकच्या शहर पोलीसचे जे कमिशनर आहेत संदीप कर्णिक यांना लेखी पत्र दिले आहे की आम्हाला उद्या पंतप्रधान यांची भेटीची वेळ द्यावी। त्यांच्यापुढे आम्हाला हे प्रश्न कांद्याच्या संदर्भातले मांडायचे आहेत। सर, नेमकं आज तुम्हाला ऑफिसरनी बोलवलं पण होतं, तिथं तुमची काय बैठक झाली? तुम्ही कलेक्टरला आज निवेदन दिलं, तिथं नेमकी काय चर्चा झाली होती हे जरा सांगा। आता जे नाशिकचे जिल्हाधिकारी आहे, आज सकाळी 11 वाजता त्यांच्या दालनामध्ये बैठक झाली। त्यावेळेस महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेने ठामपणे अशी भूमिका घेतली की ज्या दरम्यानच्या काळात आमचा जो काही कांदा निर्यातबंदीनंतर विकला गेला आहे, या कांद्याचं जे कमी दराने नुकसान झालं आहे, हे नुकसान भरपाई देण्यासाठी प्रति क्विंटल शेतकऱ्यांना 2000 रुपये क्विंटलचं केंद्र सरकारने अनुदान द्यावे। आणि त्याचबरोबर ही कांद्याची निर्यातबंदी पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकमध्ये येण्यापूर्वीच तात्काळ उठवावी अशी मागणी आम्ही या माध्यमातून केली आहे। तर कलेक्टर साहेबांचं असं उत्तर आलेलं आहे की हे आम्ही सगळे रिपोर्ट केंद्र सरकारकडे पाठवले आहे, या दिशेने नक्कीच सकारात्मक निर्णय होतील असं त्यांनी आम्हाला सांगितलं आहे। त्यानंतर काय झालं? त्याच्यानंतर पोलिसांनी तुम्हाला त्याच्यानंतर आम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयातून नाशिक पोलीस कमिशनरच्या माध्यमातून तिथं आम्हाला स्थानबद्ध करण्यात आलं। आणि आता आज आम्ही जर बघाल तर उद्या काही करू नये किंवा केलं जाणार नाही शेतकऱ्यांच्या वतीनं, म्हणून आता आम्हाला घरामध्ये इथं स्थानबद्ध नजरकैदेमध्ये ठेवण्यात आलेलं आहे। हे होते भारत दिघोळे। नाशिकचा कांदा याच्यापूर्वी पण खूप वेळा गाजला आहे। अटल बिहारींचं सरकार यामुळे पडलं असं म्हटलं जातं। तर शरद पवारांच्या सभेत कांदे मारून फेकण्यात आले होते आणि याचाच बोध घेत आजच्या सरकारने कोणीही काही प्रोटेस्ट करू नये याची पूर्णपणे काळजी घेताना प्रशासन दिसत आहे। हा आहे नाशिकच्या कांद्याचा दाग। प्रवीण ठाकरे, नाशिक।